आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण एक आदेश जे आहे, रिट पिटिशन क्रमांक जे आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे, त्यामध्ये राष्ट्रीय पंचायत ग्राम प्रधान या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेली ही याचिका होती. त्यामध्ये 1 मार्च रोजी जे शिक्षकांची 100% भरती करण्यासंदर्भात राज्य शासनाला विचारणा करण्यात आली होती किंवा जे RTE 2010चा ॲक्ट आहेत, म्हणजे कायदा आहे, त्यामध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार तुम्ही एकीकडे जे आहे इथे दाखवत आहात की आम्ही बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम जे काही राज्यामध्ये लागू आहे, देशामध्ये लागू आहे, त्याची अंमलबजावणी करत आहोत आणि दुसरीकडे तुम्ही शिक्षकांची रिक्त असलेली जी पदे आहेत ते भरत नाहीत. तर याबाबत माननीय नागपूर खंडपीठाने जे प्रश्न उपस्थित केले होते. तर त्यामध्ये 1/3/2024 रोजी जे याचिका चा ऑर्डर आला होता, त्यामध्ये जे राज्य शासनाचे सचिव असतील, शिक्षण आयुक्त कार्यालय असतील किंवा नागपूर झेडपीचे CO असतील किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक असतील नागपूरचे, तर या सर्वांना या याचिकेमध्ये पार्टी करण्यात आलेला आहे आणि या सर्वांना मागच्या हिअरिंगमध्ये देखील त्यांना नोटीस माननीय उच्च न्यायालयाने दिली होती आणि सांगितलं होतं की आमच्याकडे जे याबाबतचा तुम्ही ॲफिडेव्हिट इथे दाखल करा, जेणेकरून पुढचं जे प्रोसेस तुम्ही पवित्र पोर्टलमार्फत करणार आहात आणि जे पवित्र पोर्टलला मागासवर्गीय कक्षासोबत जोडण्याच्या संदर्भात देखील ॲफिडेव्हिट दाखल करण्याचे माननीय नागपूर खंडपीठाने या याचिकेमध्ये आदेश दिले होते. सदर याचिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आदेश माननीय जज साहेबांनी दिले असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे हे राज्य शासनाच्या वतीने ॲफिडेव्हिट देखील इथे आज सादर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 11 मार्च रोजी महत्त्वाची हिअरिंग झालेली आहे. त्याचा आदेश देखील आज इथे अपलोड करण्यात आलेला आहे. त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वात आधी 1 नंबरचा मुद्दा जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, त्यामध्ये माननीय शासनाच्या वतीने किंवा सचिव साहेबांच्या वतीने जे ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करण्यात आला होता, त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. यामध्ये ऑर्डरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इन कम्प्लायन्स ऑफ द ऑर्डर डेटेड 1/3/2024चा जे ऑर्डर होता, तर त्याला अनुसरून जे ॲफिडेव्हिट दाखल करण्याचे निर्देश माननीय जज साहेबांनी दिले होते, तर ते 8/3/2024 रोजी ॲफिडेव्हिट इथे दाखल करण्यात आलेला आहे. ही ॲफिडेव्हिट जी असणार आहे मित्रांनो, ते श्री उल्हास कौडूजी नारळ यांच्या वतीने, जे की विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत नागपूर विभागाचे, यांनी सचिवांच्या तर्फे जे काही ॲफिडेव्हिट इन रिप्लाय आला होता, ते त्यांनी इथे माननीय उच्च न्यायालयात सदर याचिकेमध्ये सादर केलेले आहेत. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत, त्यांनी ॲफिडेव्हिट इन रिप्लाय इथे 8 तारखेला सबमिट केला होता. तर त्यानंतर 11 मार्चला सुनावणी झाली आणि 11 मार्च 2024 रोजी जे सुनावणी झाली, त्यामधील मुद्दा क्रमांक 1 नुसार माननीय जज साहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहेत काही गोष्टी. तर पुढे यामध्ये सांगितलेलं आहे की ॲश्युरिंग धिस कोर्ट दॅट द आन्सरिंग रेस्पोंडंट वुड बी कंप्लीटिंग द प्रोसिजर ऑफ रिकमेंडिंग रिमेनिंग टीचर्स फॉर जिल्हा परिषद स्कूल इन नागपूर विदिन अ पिरियड ऑफ 4 वीक्स. म्हणजेच मित्रांनो, राहिलेले उर्वरित जे काही शिक्षक आहेत, त्यांच्या याद्या आहेत किंवा शिक्षकांची जी शिफारस करण्यात येणार आहे पवित्र पोर्टलमार्फत, ते इथून जे आहेत 4 आठवड्याचा वेळ इथे ॲफिडेव्हिटमध्ये माननीय सरकारी वकिलांनी दिलेला आहे आणि ते राज्य शासनाच्या वतीने किंवा शिक्षण सचिव साहेबांच्या वतीने जे काही इथे ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही जे काही रिमेनिंग टीचर्सची पोस्ट आहेत, म्हणजेच मित्रांनो उर्वरित जे काही पदे आहेत शिक्षकांची जिल्हा परिषदांसाठी, तर त्यांच्या शाळांमध्ये जे शिक्षकांची पदे आहेत ते आम्ही जे आहे इथून, म्हणजेच मित्रांनो 11 तारखेला याची हिअरिंग झाली, तर इथून 4 आठवड्याचा वेळ त्यांनी ते सांगितलेला आहे. 4 वीक्स विदिन अ पिरियड ऑफ 4 वीक्स, म्हणजे 4 आठवड्याच्या आत आम्ही जे रिमेनिंग टीचर्सची पोस्ट आहे, म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत राहिलेल्या उरलेल्या जे जागा आहेत, ते 4 आठवड्याच्या आत, म्हणजेच मित्रांनो 1 महिन्याचा कालावधी त्यांनी इथे घेतलेला आहे. ॲफिडेव्हिट इन रिप्लाय त्या संदर्भातलं त्यांनी इथे दाखल केलेलं आहे आणि सदर ॲफिडेव्हिटमध्ये अजून त्यांनी जे इट इज ऑल्सो स्टेटेड इन दी ॲफिडेव्हिट, अजून त्यामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये माहिती दिलेली आहे की आम्ही नागपूर झेडपीसाठी जे 501 पदांची जाहिरात दिली होती, त्यापैकी 345 पात्र उमेदवारांना जे आम्ही ऑलरेडी यापूर्वी रिकमेंडेड केलेलं आहे. म्हणजे पवित्र पोर्टलवर 501 जागांची जाहिरात दिली होती, त्यापैकी 345 जागा आम्ही इथे शिफारस त्यांची केलेली आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणीचा प्रोसेस सध्याच्या घडीला सुरू आहे. रिकमेंडेड अँड फॉर रिमेनिंग, म्हणजे आता उर्वरित जे पदे असतील पोस्ट, सिन्स सुटेबल कॅन्डिडेट्स वेअर नॉट अवेलेबल दोज वेअर नॉट फिल्ड. म्हणजे मित्रांनो 501 पदांची जाहिरात आली होती, तर त्यापैकी 345 पदे आम्ही भरलेली आहेत. यामधील राहिलेली जे काही 150 पदे असतील जवळपास, ते आम्ही का नाही भरली, तर
इथे जे पात्र उमेदवार इथे त्यांना सुटेबल कॅन्डिडेट्स वेअर नॉट अवेलेबल, म्हणजे मित्रांनो जे काही आरक्षण असेल, जे काही त्यामध्ये क्वालिफिकेशन असेल त्या प्रमाणात त्यांना पात्र उमेदवार न मिळाल्याने सदर जागा जे आहे इथे ते भरण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे 501 पैकी 345 नागपूर झेडपी करिता शिफारस झालेली आहे. त्यापैकी 150च्या जवळपास जागा असतील ते आम्ही इथे रेकमेंडेड केले नाहीत, ते भरले नाहीत, कारण त्याकरिता पात्र उमेदवार आम्हाला मिळालेले नाहीत. संबंधित आरक्षण असेल किंवा संबंधित क्वालिफिकेशन असेल याला अनुसरून जे काही उमेदवार पात्र त्यांना हवे होते ते त्यांना मिळाले नाहीत, म्हणून ते 150 जागा यामध्ये बहुतेक जागा समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या आहेत, अशी माहिती ॲफिडेव्हिट इन रिप्लायमध्ये माननीय सचिव साहेबांच्या वतीने जे काही नागपूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत त्यांनी इथे ॲफिडेव्हिट टाकलेला आहे. आणि त्यांनी एका महिन्याच्या आत उरलेली जे पदे असतील मित्रांनो, यापैकी जे 150 पदे असतील ते सांगितलेलं आहे आणि इतर पदे असतील उर्वरित रिक्त राहिलेली ते देखील भरण्यासंदर्भात 1 महिन्याचा इथे वेळ आम्हाला लागणार आहे किंवा त्या एका महिन्याच्या आतमध्ये आम्ही भरणार आहोत, अशी माहिती ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून इथे त्यांनी दिलेली आहे. जजमेंटमध्ये 2 नंबरचा मुद्दा आता आहे ऑन दी अदर हँड, म्हणजे दुसऱ्याकडे आता काय माहिती त्यांच्याकडे आलेली आहे. दी लर्न काउन्सिल फॉर दी रेस्पोंडंट जिल्हा परिषद, म्हणजेच या याचिकेमध्ये आता जिल्हा परिषद देखील प्रतिवादी आहे. तर त्यांचा इथे ॲफिडेव्हिटमध्ये त्यांची देखील माहिती त्यांनी इथे मांडलेली आहे की आउट ऑफ 345 म्हणजेच मित्रांनो 345 उमेदवारांची आम्हाला जे आहे नावे प्राप्त झाली होती पवित्र पोर्टल मार्फत ऑन व्हेरिफिकेशन ऑफ दी डॉक्युमेंट्स 334, म्हणजेच मित्रांनो 345 पैकी 334 वेअर फाउंड इलिजिबल, म्हणजे आम्हाला 334 इतके उमेदवार जे आहेत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र त्यांना ते आहेत किंवा ते एलिजिबल आहेत, त्यांची कागदपत्रांची पडताळणी जी आहे ते पूर्ण झालेली आहेत आणि त्याला ते अपॉइंटेड करणार आहेत. अँड दी प्रोसेस इज गोइंग ऑन टू इश्यू अपॉइंटमेंट ऑर्डर्स अँड व्हेरी सून दी ऑर्डर विल बी इश्यूड टू दोज इलिजिबल कॅन्डिडेट्स, म्हणजे 334 जे आम्हाला उमेदवार इथे 345 पवित्र पोर्टल मार्फत शिफारस यादी आमच्याकडे प्राप्त झाली होती, त्यापैकी आम्ही कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये आम्हाला 334 उमेदवार इथे पात्र ठरले, कागदपत्र पडताळणीमध्ये बाकीचे अपात्र ठरले आहेत आणि त्यांचं जे प्रोसेस असणार आहे D20चा ते पूर्ण झालेलं आहे. लवकरच त्यांना आम्ही जे इथे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही, व्हेरी सून ऑर्डर इश्यू करणार आहोत, म्हणून जिल्हा परिषदेने इथे स्वतःहून त्यांच्या याचिकेमध्ये नमूद केलेले आहेत. तर आता नागपूर झेडपीमध्ये जे काही 334 उमेदवारांची शिफारस 340 उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र आहेत आणि शिफारस तर इथे 345 झाली होती, परंतु त्यामध्ये काही DVमध्ये उमेदवार बाहेर गेलेले आहेत. जवळपास 334 उमेदवार इथे अपॉइंट करण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. लवकरच त्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात आम्ही जे आहे ते काम करणार आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे CO यांनी दिलेली आहे. मुद्दा क्रमांक 3 मध्ये त्यांनी सांगितलेला आहे इन दिस सर्कमस्टन्स वी एक्सपेक्ट दॅट दी रेस्पोंडंट जिल्हा परिषद शॅल टेक नेसेसरी स्टेप टू इश्यू अपॉइंटमेंट ऑर्डर ॲट दी अर्लिएस्ट अँड इन एनी केस बिफोर कॉमन्समेंट ऑफ दी नेक्स्ट अकॅडमिक सेशन, म्हणजे आता आम्ही जे आहे इथे जिल्हा परिषदेचे जे CO असतील किंवा जिल्हा परिषदांना इथे मान्य साहेबांनी डायरेक्शन दिले आहेत की आम्ही जे आशा करतो की तुम्ही येणारा जे काही नेक्स्ट अकॅडमिक सेशन असेल, शैक्षणिक वर्ष जे येणारा नवीन असेल 2024-25, त्यापूर्वी तुम्ही या संबंधित शिक्षकांची जी आहे अपॉइंटमेंट त्याची पूर्ण करतील आणि त्यांना नियुक्तीपत्र तुम्ही देणार, अशी आम्हाला जे इथे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आशा करत आहोत. तर तुम्ही त्या संदर्भातले देखील लवकरात लवकर स्टेप्स पुढे घ्यावे आणि जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना अपॉइंटमेंट लेटर तुम्ही द्यावे लवकरात लवकर, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. दी स्टेट गव्हर्नमेंट इज फर्दर एक्सपेक्टेड टू टेक स्टेप ॲज रिगार्ड दी रिमेनिंग पोस्ट विदिन 2 months फ्रॉम टुडे. आता त्यांनी इथे जिल्हा परिषदेला मान्य साहेबांनी एक निर्देश दिला आहे की तुम्ही लवकरात लवकर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच या शिक्षकांना नियुक्त्या देऊन टाका. त्यानंतर दी स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे आता राज्य शासनाकडून जे काही त्यांना अपेक्षा आहेत न्यायालयाला किंवा माननीय न्यायालयानं त्यांना डायरेक्शन त्या संदर्भातले दिले आहेत की तुम्ही जे आहे जे काही स्टेप तुम्हाला घ्यायचे असेल, जे काही तुम्हाला काम करायचं असेल ते तुम्ही रिमेनिंग पोस्ट जे राहिलेली आहे, म्हणजे उर्वरित पदे जे आता पवित्र पोर्टल मार्फत भरायची राहिलेली आहेत, तर त्यासाठी तुम्ही जे आहे विदिन 2 months फ्रॉम दी टुडे आम्ही तुम्हाला जे आजपासून 2 महिन्याचा इथे कालावधी देत आहोत. तुम्ही राहिलेले रिमेनिंगचे जे पदे आहेत ते भरावी. त्यामध्ये मित्रांनो 10% कपात देखील इथे आलेली आहे, कारण 1 तारखेच्या जजमेंटमध्ये 10% कपात करण्यात आलेली पदे भरण्यासंदर्भात देखील शासनाने माहिती दिली होती की ते देखील आम्ही जे 70 ऐवजी आता 10% मिळून जवळपास 80% पदे इथे भरणार आहोत. तर राज्य शासनाला देखील इथून आजपासून म्हणजे 11 तारखेपासून ते 2 महिन्या
चे आज जे काही रिमेनिंग पोस्ट आहे म्हणजे उर्वरित रिक्त राहिलेली पदे ते भरण्याची कारवाई करावी. आता 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये पुन्हा माननीय जज साहेबांनी इथे डेप्युटी डायरेक्टर जे आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहे इथे त्यांना डायरेक्टेड केलं आहे की टू फाईल एन ॲफिडेव्हिट गिव्हिंग स्टेटस रिपोर्ट ॲज रिगार्ड द रिमेनिंग पोस्ट बाय द नेक्स्ट डेट. म्हणजे पुढील जे काही नेक्स्ट डेट त्यांनी इथे दिलेली आहे 6 मे 2024 ची दिलेली आहे. तर त्या तारखेच्या पूर्वी जे आहे तुम्ही रिक्त राहिलेली जे रिमेनिंग पोस्ट आहे उर्वरित पदे आहेत त्या संदर्भातला ॲफिडेव्हिट पुन्हा आमच्याकडे स्टेटस रिपोर्ट त्याचा द्यावा की एकूण किती पदे भरली गेली आणि किती पदे सध्याच्या घडीला त्यावेळी रिक्त राहणार आहेत नेक्स्ट डेटचे पर्यंत त्यांनी ही माहिती देण्यास त्यांना ॲफिडेव्हिट दाखल करण्यास डायरेक्शन दिलेले आहे. पुढील जे काही सदर याचिकेची हिअरिंग असणार आहे ते 6 मे 2024 रोजी ठेवण्याचे मान्य जज साहेबांनी 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये इथे जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. हे दोन्ही जज साहेबांच्या कोरमच्या समोर सदर याचिकेची हिअरिंग चालत आहे आणि त्यांनी हे 5 मुद्द्यांमध्ये जे काही माहिती दिलेली आहे त्याला अनुसरून मित्रांनो आपल्याला इतकं समोर येत आहेत की पवित्र पोर्टलमार्फत जे काही राहिलेली रिक्त पदे आहे ते शासनाने भरण्यासंदर्भात इथून म्हणजे आजपासून किंवा 11 तारखेपासून जे आहे 4 वीक्सचा टाईम इथे सांगितलेलं आहे की आम्ही एका महिन्याचे आज सदर रिक्त राहिलेली उर्वरित जे पदे आहेत ते आम्ही भरू आणि इतर देखील पदे भरण्यासंदर्भात मान्य जज साहेबांनी 2 महिन्याचा वेळ सदर याचिकेच्या ऑर्डरमध्ये इथे दिलेला आहे आणि त्यांच्याकडून पुन्हा स्टेटस रिपोर्ट देखील इथे मागवलेला आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण याचिका मान्य नागपूर खंडपीठामध्ये शिक्षक भरती संदर्भात चालत आहे. याची अपडेट्स जी असते मित्रांनो ते आपण वेळोवेळी घेत आलो आहोत. ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.